नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण 34 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउज कट करणार आहोत। तर तिची मी आज पेपर कटिंग तुम्हाला दाखवणार आहे, कपड्यावरती मी दाखवणार नाही। तर बघा, खूप सोप्या पद्धतीने असं आपण पेपर कटिंग करायचं आहे आणि तेच पेपर कटिंग ठेवून तुम्ही ब्लाउज सुद्धा कट करू शकता। आधी जी ब्लाउजची लांबी आहे ना ती ड्रॉ करून घेते। बघा, ब्लाउजची जी लांबी आहे ती 15 इंच आहे, फुल लांबीचा असं ब्लाउज आहे ते। तर तिला एक्स्ट्रा मी 1 इंच माया ठेवलं, 16 इंचचं तिचं मी माप टाकलेलं आहे। इथं तुम्हाला मी दाखवलेलंच आहे की कोणतंही ब्लाउज म्हणजे प्रिन्सेस कटचा ब्लाउज आहे ना तिला 1 इंचच माया ठेवायचं। जर तुम्ही बेल्टवाला प्रिन्सेस कट शिवला तर तिथे तुम्हाला 1.5 इंच माया ठेवावं लागेल। तर आता जी गळा आहे ना, गळा 2.5 इंच घेतलेला आहे आणि गळ्याची जी लांबी आहे ती 5.5 इंच घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त घेऊ शकता। बघा, ह्यांचं जास्त काही लांबीचा असं गळा लांब नाही किंवा गळा मोठा नाही, काही छोटंच गळ्याचं आहे। तर त्यामुळे मी 5.5 इंच घेतलेला आहे आणि तिची जी रुंदी आहे ती 2.5 इंच घेतलेली आहे। आता जे शोल्डर आहे ना, शोल्डर 3.5 इंचावरती घेतलेला आहे मी आणि मोंढा मी 5.5 इंचाचा घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता 5.5 इंचावरती टिक केलेला आहे। 36 साईजच्या ब्लाउजसाठी 5.5 इंचाचा मोंढा एकदम परफेक्ट असा बसतो। आणि प्रिन्सेस कटला कसं असतं, मोंढ्यामध्ये आपण कट लावतो त्यामुळे तिचं मोंढा थोडंसं लहानच घ्यावं लागतं। आता जी 36 साईज आहे, 36चा चौथा भाग केला तर 9 इंच येतो। त्यामुळे बघा, मी 3 इंचावरती पुढे एक मार्जिन टाकून घेतलेला आहे। आता खाली सुद्धा मी 9 इंचावरती मार्जिन टाकलेलं आहे। आता आपल्याला इथून पुढे वाढवायचं आहे, कारण आपल्याला इथं पफ आणण्यासाठी 2-3 इंचाचे असे प्लेट मारावं लागतं। त्यासाठी मी इथं जेवढी आपलं ब्लाउजची साईज आहे तेवढं टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला वाढवायचं आहे। तर जी कंबरचा भाग आहे, कंबर ही 32 इंचाची आहे, 32 इंचाचा चौथा भाग केलं तर 8 इंच येतो। त्यामुळे मी 8 इंचावरती टिक लावलेला आहे। आता आपण गळ्याची मार्जिन टाकूया। बघा, गळ्याला खालून 1 इंचावरती वरी मी एक टिक केलं आणि तिथून गोलाकार शेप दिलेला आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने शेप दिला ना तर तुमचं ब्लाउजचा जी गळा आहे ना खूप छान असं गरगरीत गोल असा बसतो। आता आपल्याला मोंढ्याला कट करायचं आहे। बघा, मोंढ्यासाठी मी 5.5 इंचाचा मोंढा घेतलं होतं, तिचं निम्म करायचं। तर निम्म येतो आपलं ही 2.25 इंच येतं। 2.25 इंचावरती टिक केलं मी। तिथून बघा, आधी मी मागच्या साईडचं मार्किंग घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता। 1.5 इंचावरती मी खाली टिक केलं होतं आणि 2.25 इंचावरून मी शेप दिलेला आहे। आता आपल्याला समोरचा भाग कसं असतो, डीपने कटिंग करावं लागतं। त्यासाठी बघा, मी 1 इंचावरतीच मार्क टाकलेला आहे आणि 1 इंचावरूनच आपल्याला मोंढ्याचा शेप द्यायचा आहे। इथे आपल्याला जर तुम्ही मागच्या साईडसारखं घेतलं झोळ येण्याची शक्यता असते, त्यामुळे इथे थोडंसं डीप कटिंगच करावं लागते। आता आपल्याला कमरेचा भाग आपण 8 इंच घेतलेलं होतं, तर 8 इंचामध्ये आपल्याला 2 इंच माया ठेवायचा आहे, कारण 2 इंचाचा आपल्याला प्लेट घ्यायचा आहे। आणि जी वरची मोंढा आहे, मोंढ्याला सुद्धा आपल्याला तिथं सिलाई मारण्यासाठी 1 इंचाचा माया लागतो। त्यासाठी तिथे आपल्याला 1 इंचावरती मी वाढवून घेतलेलं आहे। तर 9 होतं, आता ती 1 इंच वाढवल्यानं 10 इंच झालं आणि खाली 8 घेतलं होतं, 8चं आपण 2 इंच वाढवलं त्यामुळे तिथे सुद्धा 10 झालेलं आहे। तर खाली सुद्धा तुम्ही बघू शकता 10चं बरोबर 10 वरती आलेलं आहे। तर आता वरी मोंढ्यापासून ते कमरेपर्यंतच्या भागाला आपल्याला स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे, कारण 10-10 इंच आलेला आहे। जर तुम्हाला तिथे 2.5 इंचाचं प्लेट घ्यायचं असेल खाली कमरेला तर तुम्ही तिथे 10.5 वरती टिक करू शकता। तर आता ही आपलं विदाउट मायाचा आपण एक ड्राफ्टिंग टाकलेली आहे। आता आपल्याला प्रिन्सेस कटचं मार्किंग घालून घ्यायचं आहे। बघा, प्रिन्सेस कटला फुल बस्ट आपलं जिथं येतं ती आहे 10.5 इंचावरती येतो। तर 10.5 इंचावरती मी एक टिक मारून घेतलेला आहे आणि कमरेला मी 3.5 इंच घेतलेला आहे आणि जिथं आपलं फुल बस्ट येतं तिथं मी 4.5 इंच घेतलेलं आहे। खाली 3.5 घ्यायचं आणि मधल्या भागी आपल्याला 4.5 घ्यायचं, 1 इंचाचं गॅप ठेवायचं तिथे। आता वरून 10.5 इंचावरती घेतलं होतं तिथं बघा, मी एक प्लसचं चिन्ह बनवून घेतलं, जेणेकरून की आपल्याला तिथे कटिंग करताना सोपं व्हावं, कारण तिथं आपल्याला कच मारून तिथं बरोबर आपली सिलाई यावं लागते। तर आता खाली सुद्धा बघा, मी सगळे लाईन एक ड्रॉ करून घेतलेली आहे, एकदम खाली क्रॉस घेतलं आणि जी मोंढा आहे मोंढ्यापासून मी गोलाकार शेपमध्ये घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। तिथे मी पट्टीचा वगैरे यूज केलेला नाही। आता आपण 2 इंचाचं प्लेटसाठी माया ठेवलं होतं, त्यासाठी तिथे मी 2च इंचाचं माया ठेवलेलं आहे आणि तिथून मी एक क्रॉसमध्ये आधी थोडंसं लाईन मारून घ्यायचं आणि परत तिला थोडंसं गोलाकार शेप द्यायचं, जेणेकरून की तिथे पफ आहे ना खूप छान असं व्यवस्थित बसतो। जर तुम्ही क्रॉसमध्ये ठेवलं तर ते एकदम उठावदार होणार नाही, क्रॉसची लाईन दिसणार आहे। त्यासाठी थोडंसं गोलाकार द्यायचं, म्हणजे एकदम आपलं जी कप असतात ना, कपसारखं शेप येतो। तर आता इथे बघा, मी 1.5 इंचाचं मार्जिन टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता। माया मी 1.5 इंचाच ठेवलेला आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही 2 इंचाचं सुद्धा ठेवू शकता।
आता जी मोंडा आहे ना, मोंड्यामध्ये सुद्धा झोळ येतो. झोळ येऊ नये म्हणून तिथे सुद्धा आपल्याला थोडीशी कटिंग करून घ्यावी लागते. तर तिथं बघा मी अर्धा इंचाचं एक गॅप ठेवलेला आहे. अर्धा इंचावरून आपल्याला तिथं सुद्धा कट करून घ्यायचं आहे. तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग केला ना तर तुमचं कुठेच प्रिन्सेस कटला झोळ येणार नाही किंवा कुठे गुढी पडणार नाही. बघा अर्धा इंचावरती मी टिक केलं आणि तिथे सुद्धा मी थोडंसं गोलाकार शेपमध्येच मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग सुद्धा करायचं आहे. जर तुम्ही क्रॉसमध्ये केलं ना तर तिथे कुठे ना कुठे गुढी पडण्याची शक्यता असते, कारण तिथला भाग आपला उठावदार असतो. त्यामुळे तिथे आपल्याला थोडंसं गोलाकारच शेपमध्ये द्यायचं आहे. बघा खाली मी तिथं 3 इंचावरती काहीच केलेलं नाही, जशाला तसं लाईन आहे, कुठेच कमी जास्त काहीच केलेलं नाही. फक्त खाली वाढवायचं आणि वरती सुद्धा वाढवूनच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता आपली सगळीच मार्जिन टाकून झालेली आहे. आता आपल्याला हिला कट करायचं आहे. बघा कट करताना आपल्याला कुठलं भाग कट करायचं आणि कुठलं नाही हे सुद्धा तुम्हाला बघणं खूपच गरजेचं असतो. तर चला मग सगळ्यात आधी आपण गळा कट करून घेऊयात. बघा गळ्याला जसं मार्जिन टाकलं होतं ना त्याच पद्धतीने आपल्याला गळा सुद्धा कट करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला इथं मी मायासहित ठेवलं होतं तर मायासहितच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. खाली आपलं 1 इंच एक्स्ट्रा होतं ते मी कट करून काढलेलं आहे आणि जिथून माया आहे ना मायापासूनच मी कट केलेलं आहे. इथं आपल्याला आता हेच ठेवून आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी जसं मी माया वगैरे ठेवलं होतं त्याच पद्धतीने, नंतर कपड्यावरती वाढवण्यामध्ये कमी करण्यामध्ये थोडंसं कमी जास्त होतो, त्यासाठी इथं पेपर कट करताना आपल्याला मार्जिन ठेवूनच कट करायचं आहे. तर आता बघू शकता इथे मी 2 लाईन मारलं होतं आपल्याला जी प्लेट घेण्यासाठी. तर आता जी हुकाकडचं साईड आहे ना तिथून जिथून आपण पहिली लाईन मारली होती तिथूनच आपल्याला बरोबर कट करून काढायचं आहे. आणि जे मधलं भाग आहे तुम्हाला मी तिथे लाईन रेषा मारून दाखवलंच होतं, ते भाग आपल्याला डायरेक्ट कट करून काढायचं आहे, कारण तिला आपल्याला काहीच उपयोगाचं नाही आणि ते ही फक्त पफ येण्यासाठी आपण हे केलेलं होतं. तर बघू शकता मी कसं कट केलं आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने कट करायचं. मोंड्यापाशी सुद्धा मी अर्धा इंच ठेवलं होतं तर मोंड्यापाशी सुद्धा आपल्याला अर्धा इंच कट करून काढायचं आहे. आता आपली सगळी ही कटिंग झालेली आहे. इथं बघू शकता मी मोंडा जी आहे ना डीप कटिंग केलं नव्हतं, आता ह्याच्यात आपण डीप कटिंग करून घेऊयात. बघू शकता लाईन सुद्धा तुम्हाला दिसतेच. खालून आपल्याला अर्धा इंच गॅप असतो मागच्या मोंड्याला आणि समोरच्या मोंड्याला, तर तेवढं मी कट करून काढलेलं आहे. आता बघा समोरचं सुद्धा जी प्रिन्सेस कटचं होतं तिथला सुद्धा प्रिन्सेस कटला कटोरीला सुद्धा मी मोंड्याची डीप कटिंग करून घेतलेली आहे. आता जिथे मी 10.5 इंचावरती एक प्लसचं चिन्ह मारलं होतं तिथे आपल्याला छोटंसं एक कच मारून घ्यायचं आहे. बघा प्रिन्सेस कटची जी कटोरी आणि प्रिन्सेस कटचा जी साईडचा भाग असतो तिला एकदम बरोबर जोडण्यासाठी तिथे आपल्याला कच मारणं गरजेचं असतं. दोन्ही कच आपल्याला मिळूनच सिलाई मारून घ्यावी लागते. बघा आता इथे सुद्धा बघू शकता तुम्ही जी प्रिन्सेस कटचं साईडचा भाग होता तिला सुद्धा मी कच मारून घेतलेला आहे. आता मी तुम्हाला ठेवून दाखवते. ती कचला कच एकदम बरोबर आलं की आपलं प्रिन्सेस कट कटोरीचा पफ खूप छान असं बसतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. तिने जर तुम्ही पेपर कटिंग करून किंवा कपड्यावरती ठेवून सुद्धा ह्याच पद्धतीने कट केलं ना तर तुमचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कुठेच बिघडणार नाही, हिची मी गॅरंटी घेते. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.